नमस्कार, शुभ संध्याकाळ. ग्रंथाली प्रतिभांगण प्रस्तुत ऐल तटावर पैल तटावर या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात या कार्यक्रमाची समन्वयक म्हणून मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथे होणाऱ्या कार्यक्रमांची क्षेत्र ही विविध आहेत, पण या कार्यक्रमांना गुंफणारा एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अभिरुची संपन्न सजगता. हे सूत्र आपल्याला ऐल तटावर पैल तटावर या साहित्यविषयक कार्यक्रमातही दिसेल. या कार्यक्रमाची संकल्पना ललित लेखिका राणी दुर्वे व कवयित्री सुनंदा भोसेकर यांची असून कार्यक्रमाचं लेखन व सादरीकरणही त्याच करणार आहेत. साठोत्तरी साहित्यापासून आधुनिक साहित्यापर्यंतचा मराठी साहित्य विश्वाचा वेध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. राणी दुर्वे या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या ललित लेखिका त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे वाचक प्रिय आहेत. प्रवास आणि माणसांचे आपसातील नातेसंबंध हे त्यांच्या लेखनाचे विषय आहेत. त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी एक पुस्तक हे 1960 नंतरच्या जागतिक नवसिनेमाविषयी आहे. त्यांनी विविध वर्तमानपत्रांमधून सदर लेखन देखील केलेलं आहे. मी अमोल केरकर यांना विनंती करते की त्यांनी राणी दुर्वे यांचं इथे स्वागत करावं. कवयित्री सुनंदा भोसेकर यांचं मराठी कवितेच्या दालनात विशेष नाव आहे. त्यांचे 2 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले असून 3रा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ललित गद्य तसेच भाषा विकास आणि संस्कृती यांच्या अभ्यासात आणि प्रवास लेखनातही त्यांना विशेष रस आहे. त्यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये वाचन आणि संस्कृतीविषयक सदर लेखन केलेलं आहे. सुनंदा भोसेकर यांचं स्वागत करण्याची विनंती मी विवेक पटवर्धन यांना करत आहे. ग्रंथाली प्रतिभांगण प्रस्तुत साहित्य रूपदर्शन ऐल तटावर पैल तटावर संकल्पना लेखन व सादरीकरण राणी दुर्वे आणि सुनंदा भोसेकर. ऐल तटावर पैल तटावर. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे. हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. केव्हाही आणि कितीही वेळा बालकवींची ही कविता ऐकली तरी मनाला आनंद देऊन जाते. असं कायमस्वरूपी आनंदरूप होण्याचं भाग्य काही कलाकृतींनाच लाभतं. त्यातली ही एक कविता. नमस्कार. ग्रंथाली प्रस्तुत ऐल तटावर पैल तटावर या साहित्य रूपदर्शन यात्रेत मी सुनंदा भोसेकर आणि मी राणी दुर्वे दोघी आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत. बालकवींच्या या कवितेचा रसास्वाद, तिचा अर्थ लावणं किंवा मागोवा घेणं असं आम्ही आत्ता इथे काही करणार नाही आहोत. तर एका अनामिक गूढ अशा काळ्या डोहाकडे कवितेच्या अंती पोचवणारा तत्त्वज्ञ औदुंबर वाटेवर जसा आनंद पेरत जातो तसाच आपल्या सगळ्यांचा हा साहित्य प्रवास आनंदाच्या वाटेवरून ऐहिक ते पलीकडच्या पातळीवर जावा या हेतूने सादर केला जाणारा हा कार्यक्रम असावा असं आमचं ध्येय आहे. आणि तो तसा असेल हा तुमचा आशीर्वाद आहे असं आम्ही मानतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगायचं तर ह्या महिन्यापासून दर महिन्याला 1 याप्रमाणे पुढचं वर्षभर साहित्यविषयक 12 कार्यक्रम सादर करण्याचा आमचा इरादा आहे. हे कार्यक्रम ग्रंथालीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथालीच्याच या प्रतिभांगणात सादर होतील. या मालिकेतला आजचा हा पहिला कार्यक्रम. साहित्यविषयक कार्यक्रम म्हटलं तर पहिला मुद्दा पुढे येतो तो म्हणजे साहित्याची काही व्याख्या करता येते का? मला वाटतं लिहिणं ही मनुष्याची गरज आणि सहज उर्मी असावी. मग तो शब्द असेल किंवा किती 1000 वर्षापूर्वी गुहेंच्या छतांवर काढलेली ती चित्र असतील. काळाच्या ओघात कलेच्या वेगवेगळ्या शाखा जशा विकसित होत गेल्या तशा त्या स्वतंत्र होत गेल्या, तरी अंतिमतः
ते मनुष्याचं व्यक्त होणं आहे आणि त्या अर्थाने सर्व कलाविष्कार हे साहित्य असतात. पण ढोबळमानाने आपण जे मौखिक किंवा लिखित शब्द ते साहित्य असं मानलं तरी जगभरात किती एक भाषा आणि किती एक लेखन प्रकार आणि किती एक त्यांचे करते. त्या प्रचंड पसाऱ्यातून जे जगभर राहिलं आहे, टिकलं आहे, ते अभिजात साहित्य. अशा जगभराच्या अभिजात साहित्यकृती शोधण्याचं धाडस तर आम्ही नाही करू शकणार, पण किमान आपल्या मराठीच्या अंगणातल्या काही कलाकृती ज्यांना साक्षेपानं ओव्हर द इयर्स अँड ऑन द वे आपण श्रेष्ठ म्हटलं आहे, त्यांच्याकडे पुन्हा एक दृष्टिक्षेप टाकणं किंवा त्यांची ओळख किंवा खरं तर आठवण करून देणं आणि जे अलीकडचं आहे, नवीन लिहिलं जातं आहे, चांगलं सकस आहे, त्याचाही धांडोळा घेत जाणं, असा हा काहीसा धूसर आणि तरीही फोकस्ड विचार आहे. अर्थात यालाही मर्यादा आहेतच, कारण इतक्या मोठ्या पसाऱ्यातून शोधून मर्यादित वेळेत सादर करताना ते सर्वसमावेशक होणं अवघड आहे. पण किमान एक झलक, धावता आढावा तरी असेल असे हे मराठी साहित्य रूपदर्शन. कुठल्याही विषयात लिहिताना किंवा बोलताना आचार्य विनोबांनी या विषयावर काय लिहिलं आहे ते सगळ्यात आधी पाहावं. तर्कशुद्ध विचार, व्यासंग, सोपी भाषा असा दुर्मिळ मिलाफ विनोबांमध्ये आहे. साने गुरुजींमध्ये त्याला प्रेमाची जोड मिळते. तर साहित्य म्हणजे काय ह्याची अत्यंत सोपी व्याख्या विनोबांनी केली आहे. जे जीवनाच्या सहित येतं ते साहित्य. सहित येतं म्हणजे काय, तर आपलं जे रोजचं जगणं आहे, संस्कृती आहे, इतिहास आहे, भूगोल ह्याच्यासह जे सगळं व्यक्त होतं ते सहित येणारं. प्रत्येक मानव समूहाचा आपला असा एक भूगोल असतो, इतिहास असतो, ज्यामुळे त्याची म्हणून एक स्वभाव वैशिष्ट्ये असतात. आत्मप्रतिमा असते. म्हणजे जसं की मराठी म्हटल्यावर आपल्याला वाटतं की मोडेन पण वाकणार नाही किंवा एकदम मराठ्याविना राष्ट्र गाडानं चाले, पण खरं तर असं काही नसतं. मराठी म्हणून आपण जेवढे स्वतःला सडेतोड, शूर, बुद्धिमान वगैरे समजतो, तसं एखाद्या तामिळ, ओडिया किंवा बंगाली माणसालाही वाटू शकतं. आणि आपण जेवढे सडेतोड वगैरे असतो ना, तेवढेच तेही असतात. पण म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान नसावा का, तर तसं नाही, तो असावाच. मुद्दा काय आहे, तर आपली आत्मप्रतिमा काय आहे. आपली ही जी आत्मप्रतिमा असते ती साहित्यातून बनते आणि साहित्यामुळे ती वारंवार ठसत जाते, रिइन्फोर्स होते. उदाहरणार्थ, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा. बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. भावभक्तीच्या देशा. भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा. शाहिराच्या देशा. कर्त्या मर्दांच्या देशा. जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. आपल्याला आपल्या आध्यात्मिक परंपरेचा अभिमान तर आहेच. आणि आपण मराठी माणसं महाराष्ट्राला काय समजतो, तर कर्त्या मर्दांचा देश. मुद्दा असा आहे की सार्वजनिक आत्मप्रतिमा बनण्यासाठी साहित्य कारणीभूत होते आणि मग साहित्यामुळे ती प्रतिमा आपल्या ठसत जाते, गडद होत जाते. प्रत्यक्षात काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. या साहित्य यात्रेचा एक केंद्रबिंदू म्हणून 1975 हे ग्रंथालय स्थापनेचं वर्ष धरलं आहे. अर्थात 1975 या वर्षाला आपल्या मनात इतरही काही संदर्भ आहेत, पण तूर्तास हे सारे साहित्यबाह्य संदर्भ दूर ठेवून निखळ अशा साहित्य प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत. पुढच्या कार्यक्रमांमधून आपण कथा, कविता, कादंबरी, ललित, ललितेतर गद्य, लोकसाहित्य वगैरे वाङ्मय प्रकारांचा प्रवास करणार आहोत. या प्रवासात जाता जाता लघु अनियतकालिकांची चळवळ, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, सत्यकथा, छंद, अंतर्नाद, ग्रंथालय वाचक चळवळ, मराठीतल्या महत्त्वाच्या प्रकाशकांचं योगदान
दिवाळी अंकांचं स्थान अशा अनेक साहित्यांतर्गत घटनांविषयी बोलणं होत जाईल, कारण ह्या सगळ्या घटना मराठी साहित्याच्या प्रवासातल्या सहचर आहेत. पुन्हा एकदा, या कार्यक्रमांमधून कुठल्याही साहित्याची समीक्षा, मूल्यमापन वगैरे नाही. हा साहित्याचा इतिहास नाही आणि आम्ही मराठीचे प्राध्यापकही नाही, त्यामुळे चूकभूल घ्यावी. नव्या शतकातल्या नव्याचा जागृत करायचाच आहे, पण जुने जाऊ दे मरणा लागुनी किंवा जुने ते सोने या दोन्ही उक्तींच्या पलीकडे जाऊन निरपेक्ष व मोकळ्या मनानं मराठीतल्या विविध साहित्य प्रकारांमधली आनंदस्थळं 1975च्या आधीची आणि थेट आत्तापर्यंतची शोधत जाण्याचा प्रवास म्हणजेच ऐल तटावर पैल तटावर. हा जो साठोत्तरी ते आधुनिक असा कालखंड आम्ही निवडलेला आहे तो तसं म्हटलं तर अगदी नजीकचा आहे आणि समकालीनही आहे. अर्थातच कितीही सर्वसमावेशक आढावा घ्यायचा ठरवला तरी तो सापेक्षच असणार. उदाहरणार्थ, मी माझ्या एका मैत्रिणीला तारा वनारसेंच्या शामिनी ह्या कादंबरीविषयी सांगायला सुरुवात केली. खूप उत्साहाने सांगायला सुरुवात केली. तर ती मला म्हणे, हे काय, या वयात कसल्या पौराणिक कादंबऱ्या वाचतेस? म्हणजे माणसांविषयी जसे घट्ट पूर्वग्रह असतात ना, तसे पुस्तकांविषयी सुद्धा पूर्वग्रह असतात. ज्या पुस्तकांनी आपल्याला आनंद दिला, अस्वस्थ केलं, थांबून विचार करायला भाग पाडलं, सर्वसामान्यपणे अशा साहित्याविषयी आम्ही आपल्याशी संवाद साधणार आहोत. आजचा हा पहिला कार्यक्रम पुढच्या कार्यक्रमांची रूपरेषा मांडणारा असला तरी जसजसे कार्यक्रम पुढे जातील तसं त्याचं रूपही आकाराला येत जाईल. भर दिवसा सारं जग जणू झोपलं आहे. भर दिवसा सारं जग जणू झोपलं आहे. व्यवहाराची वस्त्रे दूर फेकून देऊन नग्न होऊन झोपलं आहे. ऊन डोळे वटारून त्याच्याकडे पाहत आहे. वारा वरच्यावरच वाहतो आहे. डोंगरावरची झाडं त्याने चाळवली तरी तीही तेवढ्यापुरतीच. त्यांनाही खालच्या दृश्यांकडे पाहायला सवड नाही. तीही अशीच माझ्यासारखी अहेतूक कुठेतरी आंधळेपणाने बघताहेत. वारा आहे म्हणून हलता आहे. माझ्यासारखीच त्यांना पेंग नाही, जागृती नाही आणि नीजही नाही. ही कोणती अवस्था म्हणायची? पण डोंगर माथ्यावर एकटे बसा की नेमके असेच काहीतरी आपल्यापासून दूर झाल्यासारखे वाटते. आपलेपणाचे आवरणच आपल्यापासून निसटून जाते. खालच्या खेळण्यांचे उघडेपण, त्यांचा तो चिमणेपणाचा भाव आपल्यालाही ग्रासून टाकतो. डोंगरावर बसले की विस्तीर्ण असा जमिनीचा पसारा एका नजरेत मावू शकला तरी देखील आपण उंचावलो आहोत, सृष्टीच्या भव्यतेचे भागीदार झालो आहोत असे काही केल्या मनाला वाटत नाही. भागीदारी तर राहूच द्या, पण भव्यतेचे साक्षी व्हायची हिंमत देखील त्यावेळी होत नाही. तेजाळलेले अफाट आकाश भव्यतेची सारी जाणीव स्वतःभोवती लपेटून घेत असते. कुणाला ते या भावनेत सामील करून घेत नाही. खाली धरणी संकोचून बाळरूप घेऊन रांगत असते. त्या उंचपणाच्या भावात लीन होण्याची, सपाटीच्या पातळीची स्वाभाविक प्रक्रिया तीही किती विराट असते. पैसमधला डोंगर माथ्यावर या लेखातला हा काही भाग आहे. ललित लेखनात दुर्गाबाई भागवत यांचे ऋतुचक्र आणि पैस ही पुस्तकं मैलाचा दगड ठरली आहेत आणि ती बहुतेक सगळ्या सुजाण वाचकांनी वाचलेली असतात. ललितपंथाचा उत्कृष्ट वास्तुपाठ म्हणावा अशी ही पुस्तकं छोटेखानी आहेत, पण ती पैसाच्या खांबाप्रमाणेच मराठीच्या अंगणात अडीग उभी आहेत. ललित लेखनाविषयी स्वतः दुर्गाबाईच लिहितात की ललित लेखनाचा केवळ भावनेशीच नव्हे तर देहाशी व आगच्या मागच्या जीवनाशीही घनिष्ठ संबंध असतो. हा अनुभव जेवढा बलिष्ठ तेवढा त्याचा आविष्कार समर्थ असतो. तो अनुभव अधेमध्येच तुटला तर दुबळा होतो आणि मग त्याचे शब्दांकन सामान्य होते. माझी स्वतःची कमाई म्हणजे माझी स्वतःची नाही, दुर्गाबाईंची माझी स्वतःची कमाई म्हणजे ललित लेख तयार होत असताना येणारा उल्हास, व्यावहारिक पातळीवरचा ताण आणि मनाला शांत करणारी दमणूक. अशा आविष्काराचा संबंध कुठल्याही ऐहिक सिद्धीशी नसतो हेच लेखकाचं परमभाग्य असतं. ललित लेखनाला अगदी जवळ जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कविता, किंवा खरं तर असं म्हणणं बरोबर होईल की कवितेच्या जवळ जाणारा साहित्य प्रकार म्हणजे ललित लेखन. कारण कवितेप्रमाणेच भाववृत्तीत डूब घेण्याची गरज ललित लेखनाला असते.
कविता ही आपल्या मनाला सगळ्यात जवळची असते. थोडक्या शब्दात मनातल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी कवितेसारखं साधन नाही. कितीही काळ गेला तरी प्रेमात पडणारी मुलं मुली कविता लिहूनच प्रेम व्यक्त करत राहतील. प्रेमात पडलं की आपोआप कविता सुचते, कारण प्रेम कधी गद्य असू शकत नाही. प्रेम हा विद्रोह आहे आणि प्रेम हे प्रेम आहे. आता तुम्हाला वाटेल की मी कुसुमाग्रजांची कविता म्हणणार आहे, तर तसं काही नाही. कविता आपल्याबरोबरच असते. कविता आपल्याबरोबरच असते. पावसाळ्यात अगदी किचाट गर्दीच्या लोकल गाडीच्या खिडकीत बसल्यावर हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे हे आठवतंच. पण महाराष्ट्रातून प्रवास करत असताना नद्यांची कोरडी पात्रं बघितली की पारोशाने नदी म्हणाली, पारोशाने नदी म्हणाली, किती दिवसातून न्हाले नाही, ही अशोक नायगावकरची ही ओळ आठवते. एकूण सांगायचं काय तर कवितेच्या समीप असणारं ललित गद्यही कवितेसारखंच कायम आपल्यासोबत असतं. डोंगर माथ्यावरमध्ये म्हटल्याप्रमाणे मला आठवतं, राजगडाच्या नेढ्यात चढून बसले होते तो दिवस. पावसाचे अगदी सुरुवातीचे जून जुलैचे दिवस होते ते. वय 25चं, तरुण हलकं शरीर. राजगड चढून जाणं आणि नेढ्यात जाऊन बसणं ही सारी इतकी सहज प्रक्रिया होती आम्हा सगळ्यांसाठीच की जणू पिसांचीच शरीरं असावी. अगदी नेढ्यात जाऊन बसले तरी थकव्याचं नामोनिशाण नाही की अंतराचं भान नाही. समोर विस्तीर्ण पसरलेला प्रदेश. दुर्गाबाईंच्या डोंगर माथ्याची आजवर कित्येक पारायणा केली आहेत, पण प्रत्येक वेळी मी जाऊन पोचते राजगडाच्या नेढ्यात. भरारा वारा. त्या म्हणतात त्याप्रमाणे सगळी भव्यता अकुंचन पाहून डोळ्यांच्या 2 बाहुल्यात सामावते. पण तरी देखील ती भव्यता आपल्यात येत नाही. दिसतात ते दूरवर पसरलेले शेताचे चौकोनी तुकडे, कुठं दूरवर चमकणारं पाणी, माथ्यावर पसरलेलं आभाळ आणि कानाशी लपटून वाहणारा भन्नाट वारा. या वाऱ्यावर एक जुना अंक फडफडतोय माझ्याजवळ. नेढ्यातच वाचता वाचता कुणी सोडून गेलेला पिवळा पडलेला तो जुनाट अंक मी हातात घेते. तो सत्यकथेचा एक जुना अंक असतो. नेढ्यात बसून सत्यकथा वाचावे, काहीतरी अद्भुत मणी सापडल्याप्रमाणे मी हरकते. आहा, मी पान उलगडते आणि पोचते एका कवितेत. वंडरलँडची ॲलिस पोचते तिच्या दुनियेत, तशी मी कवितेच्या जगात. आता सरी वळवाच्या ओसरू लागल्या, आता सरी वळवाच्या ओसरू लागल्या, बरे निळी नवलाई जळी निवळल्या. गंधगर्भ भुईपोटी, गंधगर्भ भुईपोटी ठेवून वाळली, गंधगर्भ भुईपोटी ठेवून वाळली, भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी, भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी. कुठे हिरव्यात फुले, कुठे हिरव्यात फुले पिवळा रुसवा, गगनास मेघांचा हा पांढरा विसावा. कुठे हिरव्यात फुले पिवळा रुसवा, गगनास मेघांचा हा पांढरा विसावा. आता रात काजव्यांची माळावर झुरे, आता रात काजव्यांची माळावर झुरे, भोळी निर्झरीमध्येच बरळत झरे, भोळी निर्झरीमध्येच बरळत झरे. आता रात काजव्यांची माळावर झुरे, बोळी निर्झरीमध्येच बरळत झरे. धुके फेसाळ पांढरे दरवळून दवे, धुके फेसाळ पांढरे दरवळून देवे. शून्य शृंगारते आता होत हळ देवे, शून्य शृंगारते आता होत हळ देवे. मला वाटतं शून्य शृंगारते ही आरती प्रभूंची कविता सत्यकथेच्या 73-74 सालच्या अंकात आली असावी. नक्की वर्ष शोधावं लागेल. मी ती राजगडाच्या नेढ्यात वाचली आणि दुर्गाबाईंचा डोंगरमाथा आणि शून्य शृंगारते यांची माझ्यात जी सरमिसळ झाली ती अगदी आजतागायत. तसंच कादंबरीचं अक्षरशः कुठलंही पान उघडावं आणि वाचत जावं अशी ही 1981 सालची प्रभाकर पेंढारकरांची रारंग ढांग कादंबरी. कैलाश, किन्नौर, स्पितीच्या हिमालयाचा भव्य दिव्य कानव्हास प्रत्यक्ष पाहण्याच्या कितीतरी आधी तो निसर्ग मी पाहिला होता रारंग ढांगमधून. तिथला लहरी अकराळ विक्राळ निसर्ग आणि बॉर्डर रोडवरील माणसांची रस्सीखेच जितकी प्रभावी तितकीच नात्यातली गुंतागुंतीची नजाकतही न्यारी. स्पितीच्या अक्षरशः खतरनाक म्हणावं अशा रस्त्यावर मी गेले. ती रारंग ढांगच्या वाचनानं, पुस्तकाने घडवलेला हा प्रवास चित्तथरारक होता. तर ज्या मराठी वाङ्मयाने आपल्या मनावर अमिट ठसा उमटवलेला आहे, म्हणजे अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या नव्या दमाच्या कलाकृतींपर्यंतही त्यांची अल्प प्रमाणात का होईना नोंद घेण्याचा, त्यांना समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.
चालायचा हा माळ खूप विस्तीर्ण आहे याची आम्हाला कल्पना आहे, पण वर्षभर आपण सगळे मिळून त्याच्यावरून ही साहित्य यात्रा चालणार आहोत. चले थे हम अकेले कारवा बनता गयाच्या धर्तीवर. गंगाजळीमध्ये श्रीबा जोशींनी एक सुभाषित सांगितले, चिनी सुभाषित, अर्थात इंग्लिशमध्ये. वेन यू कम टू द लास्ट पेज क्लोज द बुक. पुस्तकाचं शेवटचं पान आलं की पुस्तक मिटावं. म्हणजे पुस्तक संपण्याआधीच मिटावं असं नाही, तर अत्यंत वाचनीय पुस्तक संपण्याआधी क्षणभर थांबावं असं वाटत असेल तर जरूर थांबावं. अनेकदा असा अनुभव येतो. एखाद्या पुस्तकात मन रमून गेलेलं असं, तर शेवटच्या पानाच्या आधी थोडं रेंगाळावं असं वाटतं. पुस्तक बंद करून थोडा अधिक काळ त्याच्या सहवासात राहावं. पुस्तक मिटून डोळे बंद करून त्याचा गंध मनात साठवून घ्यावा आणि मग शेवटचं पान उघडावं. पुस्तक वाचून संपलं तरी मनावर एक सुखद गुंगी साईसारखी दाटून येते. पुढचा काही वेळ सुखात जातो. कित्येकदा ही धुंदी दिवस टिकून असते. पुस्तक जितकं जीवाला भिडेल तितकी ही धुंदी अधिक. काही पुस्तकं वाचून आपण भारावून जातो, तर काही वाचून चकित होतो. लेखकाच्या प्रतिभेचा आवाका, विषयाचं महत्त्व, मांडणी, शैली अशी अनेक कारणं असू शकतात. आवडलेल्या पुस्तकांच्या पहिल्या वाचनाच्या आठवणी पुस्तकांच्या आठवणीसोबतच राहतात. एखाद्या माणसाच्या पहिल्या भेटीच्या आठवणीप्रमाणे. रणांगण कादंबरी वाचून झाल्यानंतरचा थरार अद्याप लक्षात आहे. अनेक वेळा वाचली आहे, पण तरीही शेवटचं पान संपण्याआधी प्रत्येक वेळी थांबावंसं वाटतं. एखाद्या बेटावर काही दिवस काढायचे आहेत आणि कुठलंही एकच पुस्तक सोबत न्यायचं आहे अशी अट असेल तर आपण कुठलं पुस्तक नेऊ? प्रश्न प्रत्येकासाठी आहे आणि याचं उत्तरही कारणं देऊन आपल्यापाशीच द्यायचं आहे. दुर्गाबाईंचं पैस की बेडेकरांचं रणांगण? मी किंचित अडकते इथे. रणांगणचा काही भाग वाचून दाखवावा म्हणून शोधत होते, तर निवडक अंतर्नादमध्ये अरविंद गोखलेंचा विश्राम बेडेकरांविषयीचा एक लेख हाती लागला. रणांगणचा लेखक काही काळ अज्ञात होता. त्याविषयी ते लिहितात की अशा अनोख्या कलाकृतीचा लेखक अज्ञात राहिल्यामुळे साहित्यातील या हॅपनिंगला एक नवीनच परिमाण आलं. रणांगणचे लेखक विश्राम बेडेकर आहेत हे उघड गुपित लवकरच सर्वत्र फैलावलं. विभावरी शिरूरकर हे टोपण नाव घेऊन स्त्री जीवनावरील खळबळजनक लेखन करणाऱ्या बाळूताई खरे यांच्याशी बेडेकरांचा विवाह झाला आहे ही वार्ता साहित्य सांस्कृतिक जगात सनसनाटी ठरली. सुशिक्षित साहित्यप्रेमी समाज बाळूताईंच्या लेखाभाषणांची चर्चा करत विश्राम बेडेकरांच्या पुढील लेखनकृतीची प्रतीक्षा करत राहिला. रणांगणचा लेखक शोधणं, विभावरी शिरूरकर म्हणजेच बाळूताई दोघांचा विवाह आणि रणांगणचे पालकत्व विश्राम बेडेकर यांनी स्वीकारणं किती सनसनाटी ठरल्या असतील ह्या घटना 1939-40 काळातल्या त्या समाजासाठी. रणांगणच्या निर्मितीबद्दल अरविंद गोखलेंशी बोलताना बेडेकरांनी म्हटलं आहे, इंग्लंडहून आलो होतो आणि सोलापूरला बाळूताईंच्या बंगल्यावर रिकामा बसलो होतो. ती दिवसभर कामात आणि मी घरात उपऱ्यासारखा निरुद्योगी. तिने लिहिलेल्या पुस्तकांची पारायणे करत. तिला प्रसिद्धी, कौतुक खूप मिळत होतं. आपल्या लिखाणाबद्दल अभिमानही, गर्वही होता. मला त्या लेखनात अनेक दोष दिसायचे आणि ते मी दाखवायचाही. पण नुसतं टीका करायला काय जातं, स्वतः काही न लिहिता. म्हटलं कादंबरी कशी लिहायची ते दाखवावंच म्हणून, आणि वेळ मोकळा होता म्हणून रणांगण लिहिली. अरविंद गोखले पुढे लिहितात की कसा रिकामटेकड्याचा चुटकीसरसा खेळ आहे असंच बेडेकरांनी बोलता बोलता जणू सुचवलं. नेहमीसारखी कलती मान करून रोखून पाहिलं, मिश्किल स्मितही केलं आणि मग सगळं मनातून काढून टाकल्याचा आविर्भावही केला. रणांगणची भाषा अतिशय भावपूर्ण आहे. तत्कालीन साहित्यापेक्षा शैली वेगळी आहे. ती एक विफल प्रेम कहाणी आहे. हर्टाचं सौंदर्य आणि चक्रधराचं तारुण्य. हर्टा जर्मन ज्यू आहे. आपल्याच भूमीवरून हकलली गेली आहे. कादंबरीला दुसऱ्या जागतिक महायुद्धाची पार्श्वभूमी आहे. अंतर्मुख करणाऱ्या, भावजीवन ढवळून टाकणाऱ्या अनेक घटनांचा त्यात मिलाफ आहे. विलक्षण प्रतिमा, अपार कारुण्य आणि विफल प्रेमाचे धागे गुंफलेली ती कादंबरी उत्तरोत्तर मोठीच होत गेली आहे
आणि म्हणूनच ती नेहमी समकालीन ठरते. साहित्य काय किंवा खरं तर कोणतीही कला काय काय करते तर मूलतः मनाची मशागत करते. आपलं मन स्वागतशील असेल तरच माणसं माणसांच्या जवळ येतील, एकमेकांना समजून घेतील, पूर्वग्रह बाळगणार नाहीत, द्वेष करणार नाहीत, हे जीवन कुरूप करणार नाहीत. ही मनाची मशागत करण्याचं काम साहित्याचं आहे. एखादा पंखा उघडून ठेवावा तसं जीवनाचं दर्शन साहित्यात समग्रपणाने होत असतं. मनोहर तल्हार यांची माणूस ही कादंबरी, जयवंत दळवींची चक्र, भाऊपाद्यांची वासू नाका, उद्धव शेळकेंची धग, अरुण साधूंच्या मुंबई दिनांक, सिंहासन, मानवी जीवनाचे किती वेगवेगळे आयाम आपल्या पिढीसमोर आले. समज वाढली. आनंद यादवांची गोतावळा असो की सदानंद देशमुखांची बारोमास, अगदी अलीकडची अभिराम भडकरकरांची इन्शाल्ला किंवा कृष्णात खोत यांची रिंगाण. कादंबऱ्यांविषयी बोलताना आपण पुन्हा या कादंबऱ्यांविषयी बोलूच, पण मुद्दा असा आहे की साहित्यामुळे एकाच आयुष्यात आपण अनेक आयुष्य जगतो, अनेक आयुष्यांना सामोरे जातो, समजून घेतो, मनातल्या भिंती ढासळतात. हे साहित्याचं कार्य आहे. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. माणसांबद्दलचे प्रेम, जीवनाविषयीचा उत्साह वाढवण्याचं, टिकवण्याचं आणि पूर्वग्रह दूर करण्याचं. कादंबरीबद्दल बोलायचं तर 60-70चे दशक हे मराठीतल्या इतर साहित्य प्रकारांप्रमाणेच मराठी कादंबरीच्या विकासातलं आणि विस्तारातलं महत्त्वाचं दशक आहे. गंमत म्हणजे नेमाड्यांची कोसला आणि रणजित देसाईंची स्वामी या अगदी भिन्न प्रकृतीच्या कादंबरी याच वर्षात आल्या आहेत. एकाच प्रकाशकाने प्रकाशित केल्या आहेत आणि दोन्ही कादंबऱ्या आजपर्यंत लोकप्रिय आहेत. साठोत्तरी कादंबरीचं वैशिष्ट्य काय असेल तर सामान्य माणूस साहित्याच्या केंद्रस्थानी आला. कादंबरी हा साहित्य प्रकार जरी तुलनेने नवीन असला तरी दीर्घ कथासूत्र सांगणारा साहित्य प्रकार जगभर प्राचीन काळापासून रूढ होता. कविता तर असंख्य आहेत ज्या आपल्याबरोबरच चालत आल्या. आपण त्यांच्यासोबत वाढत गेलो. काही कविता होत्या तिथे जाऊन आपण पोचलो, तर काही कविता आपल्यापर्यंत येऊन पोचत आहेत. कविता अक्षरशः आमाप लिहिली गेली आहे. उदंड आहे म्हणावे अशी चांगली कविताही खूप आहे. नव्या उमेदी नवे जिव्हाळे, नव्या उमेदी नवे जिव्हाळे नव्या मराठ्यांचे, नवे भरोसे नवे कवन हे नव्या उमाळ्याचे, नवे भरोसे नवे कवन हे नव्या उमाळ्याचे. कवी बी यांचे हे उद्गार खूप जुने असले तरी आजही ते नवी उमेद देऊ शकतात. मला आस होती नभे धुंडण्याची तमातून दूरात अंधावणाऱ्या. मला आस होती नभे धुंडण्याची तमातून दूरात अंधावणाऱ्या. मला आस होती मने धुंडण्याची धुक्यातून गीतात ओसंडणाऱ्या. धुकातून गीतात ओसंडणाऱ्या. कवी दिलीप चित्रे. हे दयाघना तू कोणत्या वस्तीत राहतोस, हे दयाघना तू कोणत्या वस्तीत राहतोस. विझलेल्या स्वप्नांच्या गल्लीच्या तोंडाशीच माझे घर. भिंतीवर काळवंडलेला वैजयंतीचा थिरकता फोटो, तुटलेल्या तारा आणि खिळखिळ्या हार्मोनियमचे धूळ. पुढ्यात तोंडे सताड उघडी आणि चुलीत माझ्याच कवितेची हाडे त्यांच्या भाकरीसाठी. कवयित्री नीरजा. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. सदरहू पीक आम्ही आसवांवर काढलं आहे. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. सदरहू पीक आम्ही आसवांवर काढलं आहे. कालपर्यंत पावलांनी रस्त्यापाशी तक्रारी मांडल्या नाहीत. झाडे करपली, माती हरपली. नदीच्या काठानं मरण शोधित फिरलो. आयुष्याच्या काठानं चरण नेसून भिरभिरलो. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. कवी यशवंत मनोहर. हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी. निळीतुनी पाखरे पांढरी किलबिलतात थव्यांनी. सुखात चरती गुरे वासरे लवेतुनी लहरते कापरे. हवेतुनी आरोग्य खेळते गारनी आरस पाणी. हिरवळ आणिक पाणी
तेथे स्फुरती मजला गाणी. आपल्या सगळ्यांचे लाडके बाबा बोरकर. आयुष्य आपल्याला फरफटत नेते हे खोटं आहे. आयुष्य आपल्याला फरफटत नेते हे खोटं आहे. खूपदा आपणच आयुष्याचं बोट धरून त्याला भलत्या ठिकाणी सोडून येतो. खूपदा आपणच आयुष्याचं बोट धरून त्याला भलत्या ठिकाणी सोडून येतो. त्या क्षणी आपला तो निर्णयच अगदी बरोबर वाटतो. त्या क्षणी आपला तो निर्णयच अगदी बरोबर वाटतो. नवे दुसरी दारे दिसतच नाहीत. त्यावेळी अगदी आपोआप सारे गडद रंग शांत वाटतात. त्यावेळी अगदी आपोआप सारे गडद रंग शांत वाटतात. नि काटेरी झाडे आकर्षक. त्या साऱ्यांनी तुम्हाला भुलवलेले असते हे खोटे आहे. त्या साऱ्यांनी तुम्हाला भुलवलेले असते हे खोटे आहे. तुम्हीच हसून आपला हात पुढे केलेला असतो. तुम्हीच हसून आपला हात पुढे केलेला असतो. कवयित्री प्रभा गणोरकर. पाण्याचे आणि लाकडाचे सनातन संगनमत. पाण्याचे आणि लाकडाचे सनातन संगनमत. लाकडाने पाण्याच्या फारसे खोलात शिरायचे नाही. लाकडाने पाण्याच्या फारसे खोलात शिरायचे नाही. पाण्यानेही लाकडाला डोईवरून अलगद अलगद मिरवत न्यायचे. डोईवरून अलगद अलगद मिरवत न्यायचे. कवी अशोक नायगावकर. निवडुंगाच्या शिरणफुलाचे जुबे लालच रल्यावे कानी. निवडुंगाच्या शिरणफुलाचे जुबे लालच रल्यावे कानी. जरा शिरावे पदर खोवनी करवंदीच्या जाळीमधून. शीळ खोलये तळरानातून. शीळ खोलये तळरानातून भणभण वारा चढणीवरचा. शीळ खोलये तळरानातून भणभण वारा चढणीवरचा. गालापाशी झिळमिळ लाडिक. गालापाशी झिळमिळ लाडिक. स्वाद जिभेवर आंबट कच्चा. नवती जाणीव आणि कुणाची. नवती जाणीव आणि कुणाची. नवते स्वप्नही कुणी असावे. नवती जाणीव आणि कुणाची. नवते स्वप्नही कुणी असावे. डोंगर चढणी वरी एकटे. किती फिरावे उभे राहावे. निवडुंगाच्या शिरणफुलाचे झुबे लालच लावे कानी. कवयित्री इंदिरा संत. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये. लुटू नये. काळा गोरा म्हणू नये. लुटू नये. काळा गोरा म्हणू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिणवू नये. कुठलाही पक्ष काढू नये. कुठलाही पक्ष काढू नये. घरदार बांधू नये. नाती न मानण्याचा, आयभन न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने राहावे. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने राहावे. सूर्यचंद्र फिके पडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. माणसावरच सुक्त रचावे. माणसावरच सुक्त रचावे. माणसाचे गाणे गावे माणसाने. माणसाचे गाणे गावे माणसाने. कवी नामदेव ढसाळ. आतून आतून सळसळणारं. आतून आतून सळसळणारं हिरव्या चैतन्यानं पाझरणारं. आतून आतून सळसळणारं हिरव्या चैतन्यानं पाझरणारं. बाईनं कुठून आणलं रसायन अनोखं. बाईनं कुठून आणलं रसायन अनोखं. बाईने उभी हयात सोसला. बाईनं उभी हयात सोसला हिंस्र काळोखाचा थैथै जाच. बाईनं उभी हयात सोसला हिंस्र काळोखाचा थैथै जाच. बाईनं निरंतर तडफडून साहिला. बाईनं निरंतर तडफडून साहिला वासनेच्या गळामिठीचा अपार काच. बाईनं निरंतर तडफडून साहिला वासनेच्या गळामिठीचा अपार काच. तरी हरपू दिली नाही बाईनं. तरी हरपू दिली नाही बाईनं. तिच्यातून वाहणारी अक्षय करुणा. तिच्यातून वाहणारी अक्षय करुणा. कवयित्री प्रज्ञा दया पवार. काही कवितांनी तर वेदनेचा हुंकार आपल्यात कायमचा रुजवला आहे. मास्तर लिवा. मास्तर लिवा तुमचंच नाव लिवा. मास्तर लिवा तुमचंच नाव लिवा. खरं सांगते मर्यायला समरून सांगते लिवा तुम्ही. ह्याच्या केसाची जटा बघा मास्तर. ह्याच्या केसाची जटा बघा मास्तर. कसा नागाचा फडा आहे तो. कसा नागाचा फडा आहे तो. अव देवाचं देणं आहे ते देवाचं. जाद नगा इच्चारू. जाद नगा इच्चारू. अव आम्ही कुणा एकाची का बाईल हवत मास्तर. अव आम्ही कुणा एकाची का बायली हवत मास्तर. घरोट्यातल्या बाया नवत आम्ही. घरोट्यातल्या बाया नवत आम्ही. तेवढं कुठलं नशिबाला. त्याचा जलम हितलास. त्याचा जलम हितलास फाटलं जलामला तो. त्याचा जलम हितलास फाटलं जलामला तो. पोट निर्णाखाली सरकलं. पोट निर्णाखाली सरकलं ना सुई ना काय जवळ.
पोट निर्णाखाली सरकलं ना सुईण ना काय जवळ, मन चराकलं पण मग हराकलं. पड पोरा पड पाया, पड पोरा पड पाया, पड ह्यांच्या पाया. पर तेवढं तुमचंच नाव लिवा मास्तर, तेवढं तुमचंच नाव लिवा. मास्तर तुमचंच नाव लिवा. कवी नारायण सुर्वेंची ही कविता कितीही वेळा वाचली तरी पोटात तेवढंच तुटतं आणि हृदयाच्या अंतर्हृदयाला म्हणावं असाच पीळ पडतो. किंवा तुही आत्ता कंची हा नामदेव ढसाळांनी तथाकथित वरच्या जातींना उद्देशून केलेला प्रश्न तेव्हापासून आजतागायत तेवढाच अनुत्तरित राहिला आहे. कवी राजीव जोशींची नारायण गंगाराम सुर्वेंसाठी नावाची एक कविता आहे. मास्तर फुटपाथवर पडलेल्याला उचलून वाढवणारे गंगाराम सुर्वे, मास्तर फुटपाथवर पडलेल्याला उचलून वाढवणारे गंगाराम सुर्वे इथून तर हद्दपार झालेत कधीचेच. तुझ्या तळपत्या शब्दात आता उरला नाही इतकाही धाक, तुझ्या तळपत्या शब्दात आता उरला नाही इतकाही धाक. ग्लोबलायझेशनची झिंग मॉलमध्ये चकाकताना वाढत चाललाय काळोख माणसात, वाढत चाललाय काळोख माणसात. कविता उदंड आहे याच्या वानगीदाखल या काही कविता वाचल्या. कवितांविषयी बोलायचं तर रात्र संपून गेली तरी गोष्टी संपल्या नाहीत अशी स्थिती असते. माणूस व्यक्त व्हायला लागला तोच गाण्यातून. नृत्य ही जशी सहज भावना आहे तसंच गाणं. त्यामुळे कुठल्याही काळात इतर कुठल्याही साहित्य प्रकारापेक्षा कविता जास्त लिहिली जाते. आपल्याकडे तर अव्वल इंग्रजीच्या काळापर्यंत गद्याची परंपराच नव्हती. गेल्या 50-60 वर्षात कवितेचं उदंड पीक आलं आहे. वृत्तछंदाच्या बंधनातून मोकळ्या झालेल्या कवितेचा वारू अक्षरशः चौखूर उधळला आहे. मुक्तछंदातही एक छंद आहे याची जाणीव कवी मंडळींना नाही. अनेकदा तर आडवं लिहायचं ते उभं लिहून त्याला कविता म्हणतात. यात विनोदाचा भाग नाही. पण चांगली सकस उत्तम वाणाची ही कविता लिहिली गेली आहे, लिहिली जाणार आहे. खरं तर कवितेची व्याख्या अगदी सोपी आहे. कवितेची व्याख्या अगदी सोपी आहे. कविता ही एकतर कविता असते किंवा नसते. चांगली कविता आणि वाईट कविता असं काही नसतं. एखादी कलाकृती ही एकतर कविता असते किंवा कविता नसते. 60ओत्तरी कविता, 90ओत्तरी कविता, दलित कविता, आदिवासी, स्त्रीवादी अशा सगळ्या वर्गीकरणाच्या बाहेर कविता उभी असते. मधमाशांसारखे जमलो आम्ही, मधमाशांसारखे उडवले गेलो. काम करी हेल घालून मोहळावर बसलो की धूर धडाधडा चूड गळलो. काम करी हेल घालून मोहळावर बसलो की धूर धडाधडा चूड गळलो. लोळचे लोळ जोहार करेतो आम्ही सहदाचे गोळे तुटलो. लोळचे लोळ जोहार करेतो आम्ही सहदाचे गोळे तुटलो. उरलेली पुन्हा एकत्र येत गेलो. परस्परांच्या आक्रोशाकडे धावलो. दुसरीकडे पुन्हा बेवारस लटकलो. उलटे आढ्यावर बळबळ पुन्हा फेकले गेलो. मागे टाकत जुनं हिरिरीने बांधत नवं पोळं. कवी आहेत भालचंद्र नेमाडे. कवितेचं शीर्षक आहे कवी लोक. त्यातला हा एक अंश वाचला मी. 60ओत्तरी म्हणवल्या जाणाऱ्या कवींविषयीची ही कविता आहे. नव्या जुन्या कवितांविषयी आपण अधिक बोलणार आहोत ते पावसाच्या 2 महिन्यात, बहुधा जुलै-ऑगस्टमध्ये. वाचन संस्कृती रोडावली आहे, माणसं वाचत नाही. ही तक्रार गेली अनेक वर्ष आपण ऐकत आलो आहोत. खरं पाहिलं तर वाचणारी माणसं ही कुठल्याही काळात अल्पसंख्यच असतात. 21व्या शतकात पुस्तकांच्या समोर दृकश्राव्य माध्यमांच्या रूपानं तगडी स्पर्धा उभी राहिली. सोशल मीडियाचा राक्षस बाटलीतून बाहेर आला आहे. ही माध्यमं माणसाच्या कल्पनाशक्तीवर परिणाम करतात, त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. असं असलं तरी पुस्तकांचं स्थान अबाधितच आहे आणि अबाधितच राहील. ती माणसाच्या जीवनातून हद्दपार झाली आहेत असं होत नाही, ती होणारही नाहीत. उलट गनिमी काव्यांनी, पुस्तकांनी या माध्यमांचा वापर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करायला सुरुवात केली आहे. दूरदर्शनच्या वाहिन्यांवरचे व सोशल मीडियावरचे पुस्तक परिचयाचे कार्यक्रम लोकप्रिय होत आहेत ही दिलाशाची बाब आहे.
पुस्तकाविरुद्ध इतर माध्यमं या युद्धात गमावलेला आपला प्रदेश पुस्तकांनी परत मिळवायला सुरुवात केली आहे. वाचन संस्कृती व्यापक पातळीवर रुजवण्याचं काम ग्रंथालीने केलं हे आपण सर्वच मान्य करू. विविध कल्पक योजनांनी वाचनाचा आणि पुस्तक विक्रीचा प्रयोग ग्रंथाली करत राहिली. ग्रंथालयाची जेव्हा स्थापना झाली त्या सुमारास अनेक विधायक चळवळी उदयाला येत होत्या. उच्चशिक्षित तरुण तरुणी सुस्थिर आयुष्याकडे पाठ फिरवून आदिवासींमध्ये काम करायला जात होते. पर्यावरणाच्या चळवळींमध्ये सामील होत होते. एकूणच वातावरणात नवनिर्मितीचं वारं वाहत होतं. ग्रंथालय हा सुद्धा प्रस्थापित मराठी प्रकाशकांच्या वैयक्तिक निवडीवर आणि साहित्याच्या प्रांतात आलेल्या कुंठितावस्थेवर उपाय शोधण्याचा एक प्रयोग होता. मला नेहमी असं वाटतं की तरुण माणसांना जो कोणी ईश्वर असेल, निर्मिक असेल, ज्या कुठल्या धर्माचा असेल त्याच्याविषयी ईर्ष्या वाटली पाहिजे. बाबा रे, हे जग तू निर्माण केलं आहेस. त्यात दुःख, दारिद्र्य, अवहेलना, विषमता हे सगळं ठासून भरलेलं आहे. तरुण माणसाला वाटलं पाहिजे की मी यावर उपाय शोधीन. माझ्या हयातीत मी हे जग थोडं का होईना पण सुंदर करून जाईन. उपाय शोधण्याच्या अनेकांच्या ईर्ष्यांपैकी एक नाव ग्रंथाली वाचक चळवळ हे होतं. यात ग्रंथ होते, वाचक चळवळही होती. ग्रंथालीने त्या दिवसात महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला. मराठी माणसांना वाचनाची सवय लावली. त्यातही अगदी नवीन नुकती बाजारात आलेली पुस्तके विकत घेऊन वाचण्याची सवय लावली. ग्रंथालीबद्दल थोडं विस्ताराने आज इथे बोलायचं कारण म्हणजे ही संस्था 50व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर तिचं कार्यकर्तृत्व डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. 70, 80, 90च्या दशकात जशा चळवळी झाल्या तशा आता होत नाही त्याची कारणं खूप आहेत. मनोरंजनाची कमतरताच राहिली नाही असं हे आधुनिक जग. पण तरीही एखादं नवीन पुस्तक हातात घेऊन कोऱ्या पानांचा सुगंध मनात भरून पुस्तक वाचण्याचा आनंद काही वेगळाच. त्याला पर्याय नाही आणि म्हणून ग्रंथालीचं महत्त्व अबाधित राहतं. ग्रंथालीला आपल्या सर्वांतर्फे 50व्या वर्षपूर्तीसाठी शुभेच्छा आणि मराठी सारस्वतांचा व्यवहार अधिकाधिक बहरास येवो असं म्हणत एका अगदी नवीन पुस्तकाविषयी. मला पक्क माहिती आहे अचानक मला इथे बघून तुम्ही दचकाल. तुमच्या वेगाने वाहणाऱ्या कथानकात मी व्यत्यय आणतोय असंही तुम्हाला वाटू शकेल. पण तुम्ही वाहवत जाऊ नये म्हणून काही गोष्टी तुमच्या नजरेस आणून देणं मला भाग आहे. मी एक व्यक्ती आहे की संघटना आहे, की व्यक्ती आणि संघटनांचं एकमेकांशी असलेलं जाळं आहे हे मी सांगू शकणार नाही आणि तुम्ही शोधू शकणार नाही. कधी कधी मी तुमच्यातलाच एक साधा माणूस असतो. तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा तुमच्या सोसायटीत किंवा तुमच्या गल्लीत किंवा तुमच्या कॉलनीत, तुमच्या वाडीत, तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात तुमच्यासारखेच एक सामान्य नागरिकाचे जीवन जगणारा. तर कधीकधी मी असामान्य माणूस असतो. अनेक सर्वसामान्य माणसांमध्ये सुप्तपणे वसणाऱ्या असामान्य इच्छा, आकांक्षा आणि विकारांचे कोड पुरवणारा. मी कदाचित अपरिचित संघटना असतो, अतिशय निरलसपणे काम करणारी, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असलेली आणि विशिष्ट ध्येयाने झपाटलेली. तर कधी मी सर्वपरिचित संघटना असतो, संपूर्ण देशाच्या भवितव्याची भालरेषा बदलण्याची आकांक्षा बाळगणारी. तुम्हाला अगदी खरं सांगायचं म्हणजे खरं असं काही नसतंच. खरं काय आणि खोटं काय हे सत्ता गाजवणारे ठरवतात. सत्य हे सत्तेतून प्रस्थापित होतं. ही सत्ता केवळ राजकीय नसते, आर्थिक, सांस्कृतिक देखील असते. गेली अनेक शतके सत्याचा सूर्य पश्चिमेकडे उगवत होता. गेल्या काही वर्षांपासून तो पूर्वेकडे उगवणार असं दिसताच पाश्चात्यांनी त्याच्यावर पोस्ट ट्रूथचा शिक्का मारून त्याला बेदखल करण्याचे प्रयत्न सुरू केले. पण आम्ही त्यांच्या या प्रयत्नांना पुरून उरणार. आम्ही आमचे सत्य पसरवत राहणार. मन समजावून ही संग्राम गायकवाड यांची अगदी अलीकडल्या काळात म्हणजे ऑक्टोबर 2023 प्रकाशित झालेली कादंबरी. तिचा हा काही अंश. कादंबरीत वेगवेगळ्या पात्रांच्या आत्मकथनाबरोबरच एक दर्गाही बोलतो. त्यातली चर्चा आणि पात्रांचा आत्मशोध वाचकाला अनेक घटकांशी जोडत जातो.
ललितचा 2023चा दिवाळी अंक चालत होते, तर वेशधारी पंजाबी अशा नावाची मराठीतली पहिली रहस्यप्रधान कादंबरी कुणी सूर्याजी सदाशिव महात्मे यांनी लिहिलेली आहे असा उल्लेख सापडला. तिची मूळ आवृत्ती 1886 सालची. मनात आलं किती दालनं पार करून मराठी कादंबरी 21व्या शतकात येऊन पोचली आहे. संग्राम गायकवाडांच्या कादंबरीला अगदी अलीकडील करोना काळाचा जसा संदर्भ आहे, तसंच ती वाचताना ब्लर्बवर डॉक्टर नितीन रिंढे म्हणतात त्याप्रमाणे उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसत आहोत याचं भान ही कादंबरी वाचकाला देते. केवळ एकरेषीय गोष्ट सांगण्यापलीकडे जाऊन अधिक व्यामिश्र बहुस्तरीय लेखन प्रकार म्हणून कादंबरी आकार घेत गेली. पण त्यातही अगदी सुरुवातीच्या प्रवाहात अद्भुत रम्यता म्हणजे कल्पित आणि वास्तवप्रधान सामाजिक अशी साधारणपणे विभागणी केली जाते. पहिली मराठी कादंबरी प्रकाशित झाली त्याच वर्षी मराठीत स्वतंत्र कथालेखनाचा पहिला प्रयत्न विष्णू घनश्याम नामक इस्मानं केला. हा माणूस कोण कुठला हे माहीत नाही, पण असे माहीत आहे की तो एका पुस्तकाचाही लेखक होता. त्या दुर्मिळ पुस्तकाचे चमत्कारिक नाव होते दारू व इतर कैफी पदार्थ निषेधबोध. मराठी ज्ञानप्रसारक या गंभीर मासिकाने ही पहिली गोष्ट छापली. नोव्हेंबर 1854 घडलं. त्या मासिकाच्या 5व्या वर्षातला तो 8वा अंक होता आणि ती गोष्ट लागोपाठ 4 अंकात कादंबरीसारखी क्रमशः प्रसिद्ध झाली होती. मराठीतल्या पहिल्या कथेची रंजक माहिती मिळते सर्वोत्कृष्ट मराठी कथा या राम कोलारकर संपादित पहिल्या खंडात. गाणं किंवा नृत्य जशा माणसाच्या स्वाभाविक प्रवृत्ती आहेत असं मगाशी म्हटलं आहे, तसंच गोष्ट सांगणं, एखादी घडलेली घटना दुसऱ्याला सांगणं ही देखील सहज प्रवृत्ती आहे. आणि गोष्ट सांगणं ही जशी सहज प्रवृत्ती आहे तशीच ती ऐकणं, ऐकण्याची आवड, उत्सुकता हे सुद्धा सहज प्रवृत्ती आहे. आपली गोष्ट ऐकण्याची सुरुवात अगदी लहानपणापासून होते. इसापाच्या कथा, विक्रम आणि वेताळ, पंचतंत्र, अरबस्थानातल्या सुरस आणि चमत्कारिक कथा, आधुनिक कथेची सुरुवात ही या गोष्टींपासून झाली आहे. मराठी कथेच्या बाबतीत बोलायचं तर नवकथेचा उदय झाल्यावर उपदेश करण्याचं आणि संदेश देण्याचं जोखड मराठी कथेने आपल्या मानेवरून उतरवून टाकलं. काही अंशी मनोरंजन करण्याची जबाबदारीही सोडून दिली. त्यातूनच गंगाधर गाडगिळांची कथेचं आधीचं तंत्र साफ झटकून टाकणारी कडू आणि गोडसारखी कथा आली. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर यांच्यासारख्या नवकथेच्या बिनीच्या शिलेदारांनी कथेचं रूपच पालटून टाकलं. समोर जे दिसतं आहे, जसं दिसतं आहे, जाणवतं आहे, धुसरपणाने अस्वस्थ करतं आहे ते लिहायचं. मानवी मनोव्यापारांचा वेध घ्यायचा. ही परंपरा आज सर्वांगांनी बहरली आहे. दरम्यान जी. ए. कुलकर्णींच्या कथेने एक वेगळं स्थान निर्माण केलं. नवकथेमध्ये पुढे ग्रामीण कथा दाखल झाली. शंकर पाटील, रारम बोराडे यांनी अस्सल ग्रामीणबाजाची कथा लिहिली. ग्रामीण कथेने आणि दलित कथेने नवकथेचा रस्ता अधिक प्रशस्त केला. स्त्रिया तर पूर्वापार कथालेखन करतच होत्या, पण पुढे 90च्या दशकात यात नव्या दमाने कथा लिहिणाऱ्या स्त्रिया दाखल झाल्या. कवितेचं जसं विकेंद्रीकरण झालं आहे तसं कथेचंही विकेंद्रीकरण झालं आहे. मुंबई, पुणे, नागपूर यांच्या बाहेरचे तरुण सकस कथा कविता लिहित आहेत. इंटरनेटमुळे त्यांना वाचकही मिळत आहेत. अर्थात कथेबद्दल सविस्तर बोलणार आहोत आपण मे आणि जून महिन्यामध्ये. मध्यमवर्गीय संवेदना म्हणा हवं तर, पण मराठी साहित्यावर आधारित असा काही कार्यक्रम करूया असं सुतोवाच होतच होतं की दिबा मोकाशींची आता आमोद सुनासी आले नजरेसमोर येऊ लागली. बालकवींची औदुंबर कविता समोर आली. अर्थार्थी काहीही संबंध नाही असे धुक्याच्या पडद्याआडून दिसावं असं दिसू लागलं. जुलै ऑगस्ट महिन्यात एखाद्या दिवशी काळोख होऊन धुवाधार पाऊस कोसळू लागला की आठवते शिवा नेमाण्याची अडलेली गाय, रामजी लोहाराची कुंठितावस्था, नदीला आलेला तुफान पूर आणि त्यात वाहून गेलेला रामजीचा पिळदार देहादंडाचा तरुण मुलगा. दिबांच्या ह्या कथेचे साहित्यिक मूल्य किंवा अभ्यासकांच्या दृष्टीने त्याचे साहित्यातले स्थान वगैरे उहापोह न करता एक सामान्य वाचक म्हणून ही कथा माझ्यासोबत ठणकत राहते. रामजीच्या मुलाचा मृत्यूचा
आणि गाईच्या वासराचा जन्माचा तो अद्भुत खेळ नियती पावसाच्या सपाट्यात खेळत असते. जन्ममृत्यूच्या फेऱ्यापलीकडे ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव धीरगंभीर आवाजात सांगत असतो, आता आमोद सुनासी आले. धडाधडा पावसाचे थेंब पडत आहेत नि शिवा नेमाण्याची गाय अगदी व्यायला झाली आहे. पावसाचं पाणी पिऊन नदी मस्तीला येऊन वाहत आहे. नि रामजी लोहाराच्या एकुलत्या एका मुलाला तिनं आपल्या खळबळत्या धारात वाहून नेलं आहे. हवा ओल्या फडक्यासारखी सर्द झाली आहे. नि गण्या शिनारेचा दमा वाढला आहे. निसर्गाचं थैमान सुरू झालं की अशाच गोष्टी घडतात. माणसं अशी निश्चित का पडतात? आज 6 दिवस झाले. केंबळं खेडं पावसाचा मारा खात दबकून बसलं होतं. 6 दिवसात आकाशाचा काळपट रंग बदलला नव्हता. ग्रहणासारखी भयाण काळोखी डोंगरापासून पायथ्यांच्या खेड्यापर्यंत पसरली होती. पाण्याचे तांबडे लोंढे खळाखळा वाहत होते. पावसाच्या सरी सुरीसारख्या पृथ्वीवरून फिरत होत्या. इंजिनामधून वाफ सुटावी तसा आवाज वातावरण भरून टाकत होता. घरे ठिपकत होती. माणसं विड्या ओढीत होती नि चहा पित होती. ती आपापसात असं काही बोलत होती की पृथ्वीची वास्तू त्यांना कधीच आवडली नव्हती असं वाटावं. पाऊस पडत होता. शिवा नेमाणे वारंवार बेड्यापाशी येऊन गायीकडे पाहत होता. गाय उभी होती. त्या आसपासच्या जागेतच पाणी कमी होतं. गायीनं विण्यासाठी नेमका हाच दिवस निवडावा याचा शिवाला वैताग आला होता. मधूनच त्याची बायको उठून गोठ्यात डोकावून पाहत होती. गायीची तगमग तिला जास्त कळत होती. वेदनांनी गायीचं अंग उभ्या उभ्याच वेडंवाकडं होत होतं. मधूनच ती बसत होती, धडपडत उठत होती, मधूनच मान वर करत होती, सरळ नजरेने कुठेतरी टक लावून बघत होती. तिचा मागचा भाग फुगत चालला होता. पाणथळीचा निळा काळा गोळा बाहेर येत होता. वाऱ्यानं बेड्यातील कोपऱ्यातलं रॉकेलचं ढमणं धूर टाकीत जळत होतं. वाऱ्यानं त्याची ज्योत हलत होती नि गायीची तगमग अधिकच तीव्र भासत होती. रामजीच्या कानावर ओवी पडत होती आणि आता तो पुरात वाहत चाललेल्या आपल्या मुलाचा देह पाहत होता. सगळं जग किती खरं खरं वाटत राहतं आणि अचानक सगळं खोटं ठरतं. पुराच्या तांबड्या लोंढ्याबरोबर वर खाली वाहत असलेल्या देहात काही उरलं नसेल. तो फक्त एक पंचमहाभूताचा भाग होता. तो रामजीचा मुलगा नव्हता. भांडणारा, खेळणारा, हसणारा, बाबा म्हणून हाक मारणारा. आता कुठंतरी किनाऱ्याच्या नदीत उतरलेल्या फांदीला तो देह अडकलेला असेल. त्याला सृष्टीचं भान नसेल. तो कुणाला ओळखणार नाही, पाहणार नाही. फक्त जीव गेला म्हणजे माणूस असहाय्य होतं. असा एखाद्या फांदीला तांबड्या पाण्याचा मारा खात अडकून राहतो. बघा, इतक्यातच बोलता बोलता किती साहित्यकृतींचा उल्लेख झाला. वर्षभरातल्या संपूर्ण कार्यक्रमातून निवडक साहित्याची अशी एखादी यादी तयार होत जाईल. काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या, वेगवेगळ्या कारणांनी महत्त्वाच्या असलेल्या पुस्तकांच्या व्यक्तिसापेक्ष याद्या तयार करण्याची आपल्याकडे पद्धत नाही. इंग्लिशमध्ये अशा याद्या सहज सापडतात. निवडक कादंबऱ्या, बेस्ट 100 बुक्स वगैरे. ग्रंथालीतर्फे अशी एक यादी बऱ्याच वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. निवडक अंतर्नादमध्येही तिचा समावेश आहे. मला वाटतं ती यादी 1986 पर्यंतची होती. नंतर ती अद्ययावत करण्याचे कष्ट कोणी घेतलेले नाहीत. आपल्याकडे वाचनासाठी प्रत्येकाला स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा लागतो. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात सहभागी असलेल्यांसाठी वाचलीच पाहिजेत अशा पुस्तकांची यादी उपलब्ध आहे असं ऐकलं आहे, पण ती अद्याप बघण्यात आलेली नाही. म्हणूनच असं वाटतं की ह्या कार्यक्रमाच्या अंती मराठी साहित्याची, म्हणजे ज्याला आपण नवसाहित्य म्हणतो, तिथपासून अगदी आजतागायत अशा महत्त्वाच्या पुस्तकांची काही किमान अंशी एक यादी आपल्या सगळ्यांच्या सहभागाने घडावी. सहभागाविषयी म्हणाल तर एक कल्पना इथे मांडावीशी वाटते की आपण विविध साहित्य प्रकारांचा धांडोळा घेत जाणार आहोत. प्रत्येक कार्यक्रमात उल्लेख केलेले साहित्य हे गुणसंपन्न असले तरी ते आमच्या निवडीनुसार असेल. मराठीच्या इतक्या मोठ्या पसाऱ्यातून शोधून काढण्याला व्यक्तिगत मर्यादा आहेत आणि वेळेचंही बंधन आहे. म्हणूनच कार्यक्रम ऐकणाऱ्या आणि पाहणाऱ्या लोकांनीही जर त्यात काही भर घालून आम्हाला प्रतिसाद दिले तर पुढल्या काही कार्यक्रमातून बोलताना शक्य झाले तर त्यांनी सुचवलेल्या साहित्यकृतींविषयी बोलले जाईल. हेतू हा की आपल्या सगळ्यांच्या सहभागाने मराठीतल्या महत्त्वाच्या अशा साहित्याची काही एक ढोबळ यादी तयार व्हावी. यात एक नॉस्टॅल्जिया तर आहेच, पण सध्या नव्या दमाने लिहिणाऱ्या लेखकांचे लेखनही लोकांपर्यंत पोचत जावे हा एक उद्देश आहे. नव्याने वाचन करणाऱ्या पिढीला जर याचा काही उपयोग झाला किंवा आपल्यालाही काही वाचायचे राहून गेले असेल तर शोध घेऊन वाचता आले तर सार्थक झाले असे म्हणता येईल.
मला असं वाटतं की वाचायचंही असतं अनेकांना, पण नेमकं काय वाचावं असा प्रश्न पडतो आणि ते सापडायलाही हवं आहे. कितीतरी गाणी, कथा, कविता इंटरनेटच्या माध्यमातून आज उपलब्ध आहेत. सोशल मीडियाचा चांगला उपयोगही आहे हे नाकारता येणार नाही. हा कार्यक्रमही ग्रंथालयाच्या फेसबुक पेजवर जाईल. गावोगाव यात जागतिक गावेही येतात. पसरलेला हा मराठी समाज जोडण्याचं मोठंच काम सोशल मीडिया करत आहे. साहित्याला प्राधान्य देत अशा प्रकारे सगळ्यांमध्ये वाचन संस्कृती नव्या पद्धतीने रुजवण्याचं ग्रंथालयाचं कार्य असंच पुढे चालूच राहावं या सदिच्छांसह माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या संगाने जागल्या दरा खोऱ्यातील शिळा. रत्नजडित अभंग. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी. चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. असं म्हणत आज आम्ही इथेच थांबतो. भेटूया पुढच्या महिन्यातल्या अशाच एका सोयीच्या दिवशी मराठीतल्या कथा या साहित्य प्रकाराबद्दल अधिक विस्ताराने आणि अधिक दिलखुलासपणाने बोलण्यासाठी. ऐलं तटावर पैलं तटावर हा कार्यक्रम करण्यासाठी प्रतिभांगणचं एवढं सुंदर व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रंथालयाचे आभार. तुम्ही एवढे सगळे आवर्जून आलात म्हणून तुम्हालाही धन्यवाद. या वर्षभरासाठी साहित्याविषयक काही कार्यक्रम करावा ही कल्पना ग्रंथालयाचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर यांची. कार्यक्रमाची एकंदर रूपरेषा खूप उत्साहाने उचलून धरण्यासाठी आणि लागेल ती मदत करण्याचे आश्वासन देण्यासाठी ग्रंथालयाच्या सर्वच टीमचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.